इयत्ता 11वी हॉर्टिकल्चर आज दिनांक 19/12/2020 आज 108 श्री समंतभद्र मुनी महाराजजी आपल्या बाहुबली विद्यापीठाचे किंवा बाहुबली संकुलाचे संस्थापक यांची जयंती असून आपण सर्वजण त्यांना विनम्र अभिवादन करूया। आज आपण केसी इयत्ता 11वी केसी याचा पहिलाच ऑफलाईन आणि नंतर परत आपण ऑनलाईन टाकणार आहोत। या पद्धतीने क्लास घेत आहोत। आत्तापर्यंत ऑनलाईनला 18 प्रात्यक्षिकं तुम्हाला शिकवलेली आहेत। काहीसा तुमच्याकडून फीडबॅक पण मिळालेला आहे। तरीसुद्धा आपण एक उजळणी घेऊया म्हणून आज पहिल्या प्रात्यक्षिकावेळी तुम्हाला फळबाग म्हणजे काय याबद्दल थोडक्यात तुम्हाला जे समजले याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। मुळात फळबागशास्त्र किंवा याला फलोद्यान किंवा इंग्रजीमध्ये फ्रूट कल्चर, लॅटिन भाषेमध्ये याला पोमॉलॉजी असे म्हणतात। तसं फळं आणि भाज्या आधी मानवाचं किंवा मानवाला अग्नीचा शोध लागण्याच्या पूर्वी किंवा तो शेती करायला चालू केला याच्यापूर्वी त्याचं प्रमुख अन्न हे फळं आणि झाडांचा पाला म्हणजे भाज्या असेच होतं। म्हणजे आद्य आहारातील खाद्य आहे असं आपण समजू शकतो। पण आपल्या 40-50 वर्षापूर्वी आपल्याकडं फळांचं इतक्या प्रमाणात जे व्यापारीकरण किंवा मार्केटिंग किंवा एक्सप्लॉयटेशन अशा प्रकारे वापरला जातो हे झालं नव्हतं। म्हणजेच 80च्या अगोदर किंवा 85 सालाच्या अगोदर 1985 सालाच्या अगोदर फळं ही फक्त आजारी माणसांना किंवा अति श्रीमंत माणसांचंच खाद्य होतं। आपल्याकडं अगदीच पूजेला किंवा नैवेद्याला फळं वापरली जायची। अगदी श्रीमंतांच्या घरचंच हे अन्न होतं आणि आपल्याकडं आजारी असेल किंवा कोणाला बघायला जायचं असेल, खास करून पाहुण्यांच्याकडे जायचं असेल तर फळं वापरली जायची। परंतु सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये फळबाग लागवड योजना 1990 साली सध्याचे जाणकार नेते शरदचंद्रजी पवार यांनी ते मुख्यमंत्री असताना 100% अनुदानावरती फळबाग लागवड योजना चालू केली। नंतर काही वर्षांनी ती पूर्ण देशात लागू झाली आणि एक फळांच्या उत्पादनामध्ये मोठी अशी क्रांती आपल्या पूर्ण भारत देशामध्ये झाली आणि मुबलक प्रमाणात फळं उपलब्ध व्हायला लागली। यामध्ये भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर द्राक्ष उत्पादनामध्ये क्रांती झाली, डाळिंब उत्पादनामध्ये क्रांती झाली, केळी उत्पादनामध्ये क्रांती झाली। अशा अनेक फळांच्यामध्ये आपण अगदी संपूर्ण देशामध्ये 1 नंबरवरती आहोत। आपल्या भागामध्ये हापूस आंबा, त्यामधील देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूस हे जगात असं 1 नंबरचा आंबा म्हणून गणला जातो आणि फार मोठं मार्केट त्या आंब्याला असतं। त्याचबरोबर केळीमध्ये जळगावला भारतामध्ये 1 नंबरला केळीचं पीक घेतलं जातं। त्याचबरोबर अगदी जे पूर्वी अति दुर्लक्षित केलेली पिकं होती ज्यामध्ये सीताफळ आहे, बोर आहे, ह्या पिकांनासुद्धा या फळबाग लागवड योजनेमधून उत्पादन वाढल्यामुळं मार्केटिंग आणि सामान्याच्या आवाक्यात ही फळं यायला लागली। त्याचबरोबर अलीकडं लोकांचं आर्थिक राहणीमानही वाढलेलं आहे, आवकही वाढलेलं आहे, त्यांचा जीवनाचा स्तर उंचावलेला आहे। त्यामुळे फळं खरेदी करण्याची प्रवृत्ती लोकांच्यामध्ये सुद्धा ग्राहकांच्यामध्ये वाढलेली आहे। तुमच्या दररोजच्या आहारामध्ये किंवा आठवड्यातून काही वेळेला तरी फळांचा समावेश असतो। तसं फळं ही संरक्षक अन्न असं समजलं जातं कारण त्याच्यापासून आपल्याला अनेक प्रकारची अन्नद्रव्य, त्याचबरोबर क्षार, जीवनसत्व मिळत असतात आणि यामुळं आपण सहजासहजी आजारी पडत नाही।
म्हणून तर आजारपणामध्ये फळांचा वापर केला जातो. आता त्याचबरोबर शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी फळबाग हे महत्त्वाचे आहे. कारण 1 एकर आंबा किंवा द्राक्ष किंवा केळी यांच्यापासून मिळणारं उत्पन्न हे इतर पिकांच्यापेक्षा आपल्याला नक्कीच जास्त मिळतं. काही द्राक्षामध्ये वगैरे सुद्धा एकरी 10 लाख 15 लाख एवढा निव्वळ नफासुद्धा शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करून घेऊ शकतात. स्ट्रॉबेरीसारख्या पिकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उपयोग आपल्याला रिटर्न्स मिळतात. केळीच्या उत्पादनामध्ये रिटर्न्स मिळतात. त्याचबरोबर ह्या फळांच्यापासून प्रक्रिया करून अनेक पदार्थ बनवले जातात. जसं केळी चिप्स आहे, आंबा जाम आहे, त्यानंतर द्राक्षापासून बेदाणे मनुके आहे. तर अशा दृष्टीनं हा फलोद्यान हा विषय महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीनं आपण जरी आपण अगोदरची प्रात्यक्षिक शिकलो असलो तरीसुद्धा ऑफलाईन आणि ऑनलाईनसाठी आज आपण या विषयाचं महत्त्व जाणून घेतलं. आभारी आहे. थँक्यू.